भागवत हे दोन शास्त्र आहेत आपले, काही एकच आहे दोन्ही वेगळे आहेत माहिती आहे ना. भगवद्गीतेमध्ये किती श्लोक आहेत, किती अध्याय? पहिला प्रश्न सगळ्यांनी बरोबर उत्तर आहे. तर 18 अध्याय असतात. एक माताजीने कुणीतरी 500 लिहिलेले आहे, बाकी सगळ्यांचे लिहिले. तर श्रीमद भागवत मध्ये किती श्लोक आहेत? 18,000. किती? तर परीक्षित महाराजांना मध्यस्थ ठेवून त्यांनी भगवद्गीता तर दिली होती, आता त्यांनी काय दिलं आपल्याला? श्रीमद भागवत पण दिलं. आणि आता बघून म्हणाले की मी माझं काम संपलेलं आहे, धर्माची स्थापना झालेली आहे, आता मी निघतो. गेले. मग राहिलेल्या लोकांचं काय झालं? काय झालं? राहिलेली लोक आपणच आहे. 5,000 वर्षानंतर आता आपण राहिलेली आपण सगळे आहे. शरणागत झाली का? मंत्र दिला की भगवंतानी सर्व दिलं, तरी सुद्धा कोणी शरणागत झालं नाही. का? कारण की थेरी सर्वांना माहिती होती. थेरीचा अर्थ माहिती आहे काय म्हणतात मराठीमध्ये? थेरी दोन असतात ना, प्रॅक्टिकल आणि थेरी. प्रॅक्टिकल म्हणजे प्रात्यक्ष, थेरी म्हणजे काय? अभ्यासिका समजा ना. तर शाळेमध्ये शिकवताना बघा, एक असतो अभ्यासक्रम, अभ्यास असतोय ना, पुस्तक वाचायचं, शिक्षक बोर्डवर लिहितात, सांगतात, त्याला काय म्हणतो आपण? थेरी म्हणतो, शिकवतात. आणि ते शिकवलेलं प्रॅक्टिकल मध्ये पण जातात. जसं फिजिक्सचा विद्यार्थी असेल किंवा बायोलॉजीचा विद्यार्थी असेल तर मग प्रात्यक्षिक पण दाखवतात. उदाहरणार्थ फुटबॉलची मॅच घ्या. फुटबॉलची मॅचला तुम्हाला कोच प्रथम शिकवतो की हे नियम आहेत, हा बॉल असतो, हा फुटबॉल आहे, हा व्हॉलीबॉल नाही. पहिला हे समजून घ्या आहे ना. व्हॉलीबॉल वेगळा असतो, फुटबॉल वेगळा असतो. फुटबॉल म्हणजे पायाने मारणारा बॉल, ही बेसिक शिकवायला सुरुवात केली. मग हे 2 गोल पोस्ट असणार, एवढे इकडे एवढे खेळाडू, तिकडे एवढे खेळाडू, असं 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 सगळं. ही झालं काय? थेरी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट काय आली, आता एवढं सांगून चालेल का? चालेल नाही. पुढे काय केलं पाहिजे? प्रॅक्टिस. मग त्यांना तो ग्राउंडवर घेऊन येतो. ग्राउंडवर येतो, हा आम्ही ते पुस्तकात तुम्ही सांगितलं तो गुरुजी काय 2 गोल पोस्ट असतात, कुठे कुठे आहेत? हा तो तिथं एक आहे, तिथं एक आहे. हा गोलकीपर, हा तू गोलकीपर बन. ते त्यांना प्रॅक्टिकल करून दाखवतात. आणि मग 2 टीम मध्ये मॅच होते आणि मग त्यांना आनंद येतो, हा आहे फुटबॉल. तर श्रीकृष्ण भगवान जेव्हा आले त्यांनी आपल्याला थेरी दिली. काय थेरी दिली? ही मनमना भव मद भक्तो मध्याजी माम नमस्करू. लोकांना समजलंच नाही. का बरं? कलियुगची लोक होती, मंद सुमंद. आणि मग जेव्हा हे समजलं नाही त्यावेळेला गोंधळ निर्माण झाला. ज्यांना समजलं त्यांनी काय केलं? त्यांनी याचा गैरफायदा घेतला. वेद होते, शास्त्र होतं, परंतु तथाकथित जे विद्वान ब्राह्मण होते त्यांनी पशु हत्या सुरुवात केली. मग आता येतं ना, पशु हत्या कुठून आली आपल्यामध्ये? लोक विचारतात आपल्याला, तुमच्या वेदांमध्ये पण सांगितलेलं आहे तुम्ही पण यज्ञ करायचा, गोमेध यज्ञ, अश्वमेध यज्ञ. याच्यामध्ये काय करायचं? त्या पशुची बळी दिली जायची. अहो, पण ते बळी देताना असा पशु पाहिला जायचा जो वृद्ध आहे, किंवा त्या पशुच्या बळी झाल्यानंतर त्या पशुला दिव्य शरीर प्राप्त व्हायचं. त्या क्षणी त्या यज्ञामध्ये अशी आहुती दिली की दुसऱ्या क्षणाला तो दिव्य शरीर प्राप्त करून उच्च लोकांकडे जायचा. तेवढी शक्ती आहे का आपल्याकडे? आपल्या ब्राह्मणांकडे ती बळी देतात नाही. तर तथाकथित हे जे ब्राह्मण होते त्यांनी यज्ञ चालू केले. यज्ञापासून वेदांचा सहारा घेऊन भोळ्या भाबड्या जनताचा काय केलं? शोषण सुरू केलं. मग भगवंत काय आले ते सांगायला? शरणागती. आणि इथं तर वेगळं चित्र दिसायला लागलं. आणि तो काळ असा होता की त्यावेळेला वर्ण तयार झाले, वर्णांच्या वरून जातीभेद आला. ब्राह्मण श्रेष्ठ झाले, त्यानंतर हे ब्राह्मण लोकांची दिशाभूल करू लागले. कारण कलियुग होतं, कलहचं युग होतं. आणि मग मागासवर्गीयांची एक जात तयार झाली. मग त्यांना अछूत म्हणायला लागले. मग त्यांच्यावर शोषण व्हायला लागला, तो तिरस्कार व्हायला लागला. असा बराच मोठा काळ गेला.
किती मोठा काळ गेला, खूप मोठा काळ गेला. त्यामध्ये आपले शास्त्र लोप पाहू लागले. श्रीमद भागवत सारखे ग्रंथ, आपले वेद, आपली संहिता ही सर्व हळूहळू लोप पावत होत सगळं. आणि हे सर्व लोप पावत असताना आणि ही सर्व जातीभेद, तर भगवंताने जी सृष्टी निर्माण केली यातला प्रश्न बऱ्याच जणांनी चुकीचा प्रश्न केलेला आहे. बघा मी विचारलेला प्रश्न आहे. भगवंताने जी चतुर्वर्ण सृष्टी तयार केली, वर्ण, गुण आणि कशी निर्माण केली ना, प्रश्न चुकीचा विचारला, तुम्हाला उत्तर सांगून टाकलं. वर्ण आश्रम जे आहे, वर्ण आश्रम, त्यामध्ये 4 वर्ण आहेत. कोणते 4 वर्ण आहेत? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि आश्रम 4 आश्रम सांगा. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. तर हे 4 वर्ण, 4 आश्रम आहेत. भगवंताने ही सृष्टी जी चतुर्वर्ण सृष्टी तयार केली ती कोणत्या ह्याच्यावर केली? मी सांगितलं जन्मकर्म, गुणकर्म, धर्मगुण, जन्मगुण. काय कसे आहे? काय पण सांगू नका, खरं परफेक्ट उत्तर पाहिजे का? जन्मकर्म, गुणकर्म, धर्मगुण, जन्मगुण. जन्मकर्म, गुणकर्म सांगा काय? जन्मकर्म. इथं जातीवाद निर्माण झाला. कुठं जातीवाद निर्माण झाला? ज्या वेळेला लोकांनी शास्त्र समजून न घेता जन्मकर्म केलं. भगवंता चतुर्वर्णामया सृष्टी गुणकर्म विभागीश. मी माझी चतुर्वर्णाची सृष्टी निर्माण केली आणि त्याला 4 गोष्टी, 2 गोष्टीनं विभाजन केलं, गुण आणि कर्म. गुण आणि कर्म. जन्म नाही. ब्राह्मण कुळात जन्मालेला व्यक्ती जर रोज जाऊन बसत असेल प्याला, तो ब्राह्मण आहे का ब्राह्मण? जर तो म्हणतात की काय आहे डायलॉग, काय आहे प्रसिद्ध, कोणी महाग केलं. जर ब्राह्मण जर मांसाहारी असेल तर तो ब्राह्मण आहे का? ब्राह्मण. परंतु एखादा चांडाळ कुळामध्ये जन्म घेतलेला व्यक्ती ब्राह्मणासारखे गुण प्रदर्शित करतोय, त्याचे कर्म ब्राह्मणासारखे आहे, तर तो कोण आहे? तो ब्राह्मण. म्हणून भगवान म्हणले गुणकर्म म्हणाले, जन्मकर्म नाही. तर मग तिथं सगळा गोंधळ माजलेला होता. हे जे ब्राह्मण होते जन्माने ब्राह्मण होते. कशाने ब्राह्मण होते? जन्माने, गुण आणि कर्माने नव्हे. आणि म्हणून जेव्हा डोकं फिरतं, कारण डोकं कोण आहे? मनुष्य जे 4 वर्ण आहेत त्याचं डोकं म्हणजे ब्राह्मण आहे, क्षत्रिय म्हणजे बाजू आहे, वैश्य म्हणजे पोट आहे आणि पाय म्हणजे शूद्र आहे. तर एखादा म्हणतो की जाती भेद कुठून आला? अरे आम्हाला पाय म्हणता तुम्ही, छे एवढा खाली हे नव्हतं आम्हाला. अहो पाय नसेल तर चालणार कसा माणूस? महत्वाचा आहे का नाही पाय? हा महत्वाचे आहेत का? डोकं, पोट सर्व महत्वाचं आहे. म्हणजे या चौघांनी एकत्र येऊन कार्य केलं तर मग ही सृष्टी ही चक्र चालणार आहे. जर सगळे आपापल्याला सगळ्यांनी हडताळ केला, आम्ही सहकार्य करणार नाही, पाय म्हणजे मी चालणारच नाही, तर कसं होणार? हात म्हणजे मी काम करणारच नाही, पचनक्रिया, पोट म्हणजे मी पचवणारच नाही, मुख म्हणजे मी खाणारच नाही, तर काय होईल? त्याप्रमाणे भगवान म्हणजे गुणकर्माने विभाजन आहे आणि हे असलंच पाहिजे. समाजामध्ये ही 4ही गोष्टी असल्याच पाहिजेत. परंतु जन्मामुळे नव्हे तर गुणकर्माद्वारे पाहिजे. विभाजन कसं पाहिजे? गुण आणि कर्म. तर त्या काळामध्ये काय झालं की लोक जन्माच्या द्वारे ब्राह्मण घोषित झालेले होते. त्यांनी लोकांचं शोषण चालू केलं. आणि आता भगवान म्हणाले मी तर सांगून आलो, भगवद्गीता देऊन आलो. भगवंताने दिली ना भगवद्गीता सगळ्यांना, उपयोगच नाही. म्हणजे आता काय करायचं? लोकांना कोण दिशा दाखवणार? भगवानने मी आता थोडा आराम करतो, कंटाळोय जाऊन, बरंच मोठं महाभारताचं युद्ध झालं, हे झालं. शिवजीना म्हणते तुम्ही जावा. कोणाला सांगितलं? भगवान शिवजी. आणि ते आले आदि शंकराचार्याच्या रूपामध्ये. कसे आले?
आदि शंकराचार्य. हा नाही नाही नाही, थांबा थांबा, गोंधळ झाला, मी उलट सांगितलं. तर भगवान म्हणाले मी नाही येणार. त्यावेळेला त्यांनी दुसरं रूप घेतलं होतं, ते म्हणजे बुद्धांचं. कुठले? गौतम बुद्ध. बुद्ध भगवान आले. बुद्ध पण दोन आहेत, ते नंतर मी सांगेन तुम्हाला. तर भगवान बुद्ध जे आले त्यांना सांगितलं की तुम्ही जावा आणि हा जे गोंधळ चाललेला आहे जन्म कर्माचा त्याला संपवा. हा गोंधळ कुठून चालू झाला होता? कुठे चालू केला होता? कुणी? ब्राह्मण लोकांनी. कुठले ब्राह्मण? जन्मकर्मवाले ब्राह्मण. कुठले? जन्मवाले. त्यांनी जो गोंधळ घातला होता, त्यांचं शस्त्र काय होतं? गोंधळ घालण्याचा आधार काय होता? आधार वेद. काय होता? कोणी काय विचारलं की तुमच्यासाठी वेद नाही, वेद आमच्यासाठी आहे. वेदांमध्ये असं सांगितलेलं आहे, चला. आणि त्यांना नमवायचे, मनाला येते करून घ्यायचे सगळ्यांच्या. म्हणजे ब्राह्मण शोषण करत होते. आधार काय होता? वेद होता. भगवान बुद्ध आले आणि भगवान बुद्धाने सांगितलं वेद खोटे आहे. म्हणजे कुठं वार केला त्यांनी? बरोबर त्यांच्या मुळाशी वार केला. म्हणजे जो आधार होता तोच कट केला. वेद नाही, जाऊ द्या बाजूला, बाजूला ठेवले वेदांना. आता लोकांना काय सांगितलं त्यांनी? मग एकच मंत्र दिला, काय? अहिंसा परमो धर्म. मग सर्व ती हत्या होती, मांसाहार होता, आणि त्या वेदांच्या नावाखाली जे चाललेलं होतं ते सगळं हळूहळू कमी झालं, व्हायला लागलं. आणि त्यावेळेला बुद्धिझमचा एवढा प्रचार वाढला की संपूर्ण जगामध्ये पसरला. कारण सम्राट अशोक ते कोण होते त्यावेळेला? चक्रवर्ती सम्राट. म्हणजे संपूर्ण पृथ्वीचं राज्य एक चक्राखाली होतं. कोणाच्या? सम्राट अशोक. आणि त्यांनी बुद्धिझम स्वीकारल्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर कुठलं आलं? अहिंसा परमो धर्म आले. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण चुकलं काय? सगळ्यात मोठी चूक होती, पण ती वेगळ्या कारण होतं. तर आता हे वेद बाजूला केले होते, आता यांना पुन्हा स्थापित करणं गरजेचं होतं. काय करायचं होतं? स्थापित करणं. वेद पुन्हा आणायचे होते. आणि वेदांशिवाय वेद म्हणजे काय हो? एक शब्दामध्ये सांगायचं, वेद म्हणजे काय? ज्ञान. कोण म्हणलं? बरोबर. काय आहे वेद? म्हणजे ज्ञान. जे काही ज्ञान आहे या जगामध्ये, तुम्ही म्हणा आमचं सायन्स, ते पण त्यातच आहे. जे काही आहे सर्व कशामध्ये आहे? वेदांमध्ये आहे. वेद कुठून प्रकट झाले? कोणी लिहिलेत? कोण लेखक आहे वेदांत? व्यासदेवांनी स्वतःच्या मनात लिहिलेत का? वेद आले कुठून? भगवंतांच्या श्वासातून प्रकट झाले. म्हणजे कोणीही तिला लिहिलं नाही. वेद व्यासजीने त्याला संकलित केलं. लिहिणं वेगळं आणि संकलित करणं वेगळं. तर वेद डायरेक्ट आहे. अपौरुषीय पुराणामध्ये तर कुठल्याही पुरुषाने लिहिलेलं ते भगवत तत्वापासून, भगवंतापासून प्रकट झाले. परिपूर्ण ज्ञान आहे. परंतु या वेदांना जेव्हा बाजूला केलं, आता पुन्हा वेदांना आपल्या सनातन धर्मामध्ये स्थापित करणं आवश्यक होतं. आणि त्यावेळेला हे कार्य भगवान शिवजींना दिलं. कुणाला? आणि ते आले आदि शंकराचार्य म्हणून. शंकराचार्याने काय केलं? काय केलं? वेदांना स्थापित. सोपं आहे का? आता तुम्ही खेळवत आहे म्हणणार ना, की एकदा म्हणताय खोटं, एकदा म्हणताय खरं. कसं आणणार आहे? आता हे जे वेद आहे ते बाजूला ठेवलेत. लोकांना तुम्ही सांगितलं, बुद्धांनी सांगितलं ते खोटं आहे, पण मी सांगतो आता खरं आहे. ऐकतील का लोक? लोकांना कसं पटवून द्यायचं की वेद म्हणजे आपलं ज्ञान आहे? काय केलं पाहिजे? शास्त्रयुद्ध. शास्त्रार्थ म्हणतात. पण कलियुगची लोक आहेत हो, बुद्धीच नाही. शास्त्रार्थ काय करणार आहे? चमत्कार दाखवायला पाहिजे कलियुगच्या लोकांना. पण चमत्कार पण काय दाखवणार? प्रश्न असा मोठा होता. चमत्कार पेक्षा पण एक श्रेष्ठ गोष्ट आहे जी लोकांना आवडते. काय केलं असतं? विचार करा, थोडस बुद्धीवर जोर द्या. बरं, दिली देवानं काहीतरी आपल्याला. काय केलं पाहिजे की पुन्हा वेद लोक घेतील हातामध्ये? काय करायला पाहिजे? काय आवश्यक होतं त्या काळामध्ये?
की लोकांनी पुन्हा खरोखरच वेदांना स्वीकार करायला पाहिजे. लोक त्यावेळेस भटकलीच ना पूर्ण, म्हणजे भटकलेली होती. पण त्यांना परत जागेवर आणण्यासाठी, आणि बुद्धिमान लोकांना नाही, फक्त सरसकट आदि शंकराचार्यांचं जे मिशन होतं ना, त्यांचं ते मिशन होतं की सर्वच लोकांना, आस्तिक असो, नास्तिक असो, बुद्धिमान असो, ज्ञानी असो, मूर्ख असो, सगळ्यांनाच आकर्षित करायचे, सगळ्यांनाच आणायचे ओढून. काय केलं? काय केलं? गाजर दाखवायला, गाजर. प्रलोभन. काय पाहिजे? प्रलोभन दिलं पाहिजे. आता लहान मुलांना चॉकलेटचं प्रलोभन देऊन आपण ऐकवतो, पण आता इथं फक्त लहान मुलं नाहीत हो, ज्ञानी पण आहेत, योगी पण आहेत, विद्वान पण आहेत. या सर्वच लोकांना एकाच काट्यामध्ये अडकवायसाठी एकच प्रलोभन होतं, त्याला म्हणतात असे प्रलोभन आले, मायावाद. म्हणजे काय हो? म्हणजे सगळ्यांना त्यांनी सांगितलं की जो कोणी वेद वाचल तो काय ही पंढरी आत्मा पांडुरंग, तुम्ही पांडुरंग म्हणणार. काय म्हणणार? एक दिवशी तुम्ही वेद वाचल्यानंतर देव बनणार. अडकली कसली एका काट्यात. देव सगळ्यांना बनायचे, नियंत्रक सगळ्यांना बनायचे, ईश्वर सगळ्यांना बनायचे. असं कुणाला वाटत नाही की मी नोकर असावं कोणाचा. सगळ्यांना वाटतं मी कोण असलं पाहिजे? आय एम दी बॉस. आणि भगवंत बनायची इच्छा जी आहे ती एकच इच्छा आपल्याला इथे घेऊन आलेली आहे. आपण सर्वजण जर आज इथं आहोत, एकेकाळी आपण सर्व वैकुंठात होतो है ना, इथं आलोय कशासाठी? आपण पाहिलं की अरे कृष्णाचे एवढा सुंदर लिहिलंय, मी का नाही कृष्ण, मला पण कृष्ण सारखंच बनायचंय. ते म्हणले इथं नाही, खाली जाऊन बनतो कृष्ण, ईश्वर बनायचे. तर इथं प्रलोभन देण्यात आलं. काय प्रलोभन देण्यात आलं? की तुम्ही जर वेद वाचले, वेदामध्ये सांगितलेले जर यज्ञ कर्म केले, कर्मकांड यज्ञ केले, तर एक दिवशी तुम्ही कोण बनणार आहे? देव बनणार आहे. आणि म्हणून लोकांनी ते स्वीकार केलं. काय केलं? सर्व लोकांनी वेदाला मान्यता मिळाली आणि पुन्हा एकदा वेद आपल्या समाजामध्ये आले आणि लोकांनी त्याला पालन करायला सुरुवात केली. पण चूक काय झाली? चूक काय झाली? लोकांना देव बनायचं, मायावाद. त्यालाच मायावाद. तर कुणी विचारला ना मायावाद म्हणजे काय? मायावाद काय सांगतो? की तुम्ही देव बनणार. अभ्यास कराल, भक्ती कराल, श्लोक पाठ कराल, तुम्ही एक दिवशी देव बनणार. आणि खरं पहा, असे तथाकथित देव आपल्या समाजामध्ये आज भरपूर आहे. असं सांगितलं जातं की सगळ्यात बेस्ट बिझनेस आहे साधू बनणे, प्रोफेशनल. प्रभुपादांचे सारखे नाही, खरा साधू प्रभुपादच होते किंवा त्यांच्या सारखे जे आहेत. तर आज जर आपण पाहिलं की लाखो रुपये फीस ठेवून कथा करणे, त्यानंतर मग लोकांना काहीतरी मंत्र देऊन त्यांच्याकडून पैसे गोळा करणे, हा बेस्ट बिझनेस आहे. सगळ्यात चांगला उत्तम बिझनेस. लोक मान देतात, सन्मान देतात, बरोबर पैसे पण देतात, आणि पोलीस प्रोटेक्शन पण मिळतं, जेट सिक्युरिटी मिळते. सगळ्यात बेस्ट बिझनेस आहे. पण ही भोंदूगिरी आहे, याला मायावाद म्हणतात. परंतु ही भ्रामक आहे, याला भ्रामक सुख म्हणलेलं आहे. कारण की काही काळासाठीच राहणार आहे, त्यानंतर ते अस्तित्वहीन होणार आहे. तर चूक काय झाली? मायावादाचा प्रचार आला की वेद वाचल्यानंतर एक दिवशी मी देव बनेल. पण देव बनू शकतो का व्यक्ती? भगवद्गीता काय सांगते की भगवान कोण आहेत? विभू, पूर्ण आहे. आणि आपण कोण आहोत? अनु, अंश आहोत. जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्यदास. आपल्याला काय सांगितले? आपण सदैव सेवक आहोत भगवंतांचे. सर्वात मोठी पदवी आहे खरे. आता हा जो गोंधळ झाला मायावादाचा प्रचार, आणि आपण जर पाहिलं तर सगळ्यात जास्त मायावाद आज आपल्या सनातन धर्मामध्ये. भक्ती विनोद ठाकूर असू द्यात, जगन्नाथदास बाबाजी महाराज असू द्यात, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, श्री प्रभुपाद, या सर्व आचार्यांना मायावादाला तोड देण्यासाठी प्रचंड संघर्ष करायला लागला. कारण की जागोजागो गल्ली बोळातून प्रत्येक प्रांतामध्ये, प्रत्येक संप्रदायामध्ये हा मायावादाला घट्ट मुळ होती.
एवढा खोलवर याची मुळे गेलेली होती. तर ह्या मायावाद जो आहे, ही जी चुकीची धारणा आहे, ह्याला संपवणं एवढं गरजेचं होतं. आणि म्हणून ही जो एवढा मोठा गोंधळ झालेला आहे, ही एवढा सगळा मोठा संघर्ष झालेला आहे, हे संपवायचा कसा? शिवजी म्हणते माझं कार्य संपलं, मी तुम्ही सांगितलं तसं काय केलं, मायावाद वेद स्थापित केलं, परंतु गाजर दाखवणं गरजेचं म्हणले. भगवान म्हणाले जरा मोठंच गाजर दाखवलं बाबा. हे काय अवघड झालं सगळं, करायचं काय? म्हणले आता तुम्हालाच पाहायला लागेल. म्हणजे मला म्हणजे हो, तुमच्याशिवाय नाही सक्षम कोणी या जगामध्ये. आणि हो, तुमचा श्रीकृष्णानंतर आणखीन एक सुंदर अवताराची वेळ पण आलेली आहे. आणि भगवान म्हणाले हा ठीक आहे. आणि तो होता गोल्डन एरा मधला गोल्डन अवतार, स्वर्ण एरा मध्ये स्वर्ण अवतार, आणि ते आहे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू की जय. तर ते चैतन्य महाप्रभू बरोबर आजपासून 550-600 वर्षापूर्वी पश्चिम बंगालमध्ये प्रकट झाले. कोण आहे? श्रीकृष्ण चैतन्य, राधा कृष्ण नाही अन्य. ते श्रीकृष्ण चैतन्य. लोक विचारतात की हे कोण आहेत, कुठला देव नवीन आणलाय तुम्ही? अरे नवीन देव नाही, तो देवानं नवीन रूप धारण केले पुन्हा स्थापना करण्यासाठी, तो गोंधळ मिटवण्यासाठी. आणि मग ज्या वेळेला महाप्रभू आले, ते म्हणाले की मी भगवत रूपामध्ये येणार नाही, माझ्या लीला भगवत प्रमाणे करणार नाही. जसं मी कृष्ण लीलामध्ये गोवर्धन धारण केला, अनेक असुरांना मारलं, तसं मी काय करणार नाही, मी भक्त रूपामध्ये येणार. काय येणार? 2 कार्य करायचे होते. चैतन्य महाप्रभू भक्त अवतारामध्ये येण्याचे 2 कारण आहेत. पहिलं कारण की लोक सगळे स्वतःला भगवत मानत होते है ना, आणि चैतन्य महाप्रभू ज्या रूपामध्ये आले त्याप्रमाणे त्यांचं ऍक्टिंग करणं फार सोपं होतं. म्हणजे लोक स्वतःला भगवान घोषित करायला काय करत होते, थोडासा माया चमत्कार दाखवला की लोकांना वाटलं, सामान्य लोकांना की हा भगवान आहे का नाही. तर भगवान एवढा स्वस्त बनवून टाकला होता त्याने. अहो श्रीकृष्ण जेव्हा होते त्यावेळेला सुद्धा एक खोटा कृष्ण होता तिथं, माहिती आहे का कोण? काय नाव? कोंड्रक राजा. तो म्हणायचा माझ्याकडे सुदर्शन खरं आहे, त्याकडे खोट आहे. अहो सुदर्शन चक्र फिरायला लागलं ना तर त्याचा वेग असा असतो की आपण बघू पण शकत नाही त्याकडे, एवढा त्याचा तेज असतो, एवढा त्याचा वेग असतो. तर तो म्हणायचा माझ्याकडे. मग कृष्ण जेव्हा असताना, श्रीकृष्ण भगवान स्वतः साक्षात असताना त्यांचा डुप्लिकेट होता तिथंच. मग आता कलियुगमध्ये असे किती डुप्लिकेट येतील? वेदांचा सहारा घेऊन हजारोच्या संख्येने येणार होते. ते म्हणले मला भगवान बनायचंच नाही, मी येणार भक्ताच्या रूपामध्ये. पहिलं कार्य, कोणी भगवान म्हणून स्वतःला घोषित करू नये म्हणून. ज्या वेळेला चैतन्य महाप्रभूंना त्यांचे भक्त म्हणायचं आम्हाला तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोण आहात, तुम्ही स्वतः भगवान कृष्ण आहे, तेव्हा ते काना पाठवायला म्हणे कृष्ण कृष्ण विष्णू विष्णू, मला असं बोलू नका. तर भगवंताने स्वतः म्हणून याला म्हणतात छन्न अवतार. काय म्हणतात? म्हणजे गुप्त अवतार आहे, एकदम छुपलेला अवतार आहे, परंतु भगवंत आहेत. आणि दुसरं कार्य होतं जी भगवंताने भगवद्गीतेमध्ये सांगितलं शरणागती. काय? मन मना भव मद भक्तो मध्याजी माम नमस्कुरु. हे प्रॅक्टिकल दाखवायचे. आता फुटबॉल मॅच बोर्डवर सांगितली, आता खेळायची कशी ते कोणी सांगितलं? महाप्रभूंनी सांगितलं. आणि मग महाप्रभू स्वतः आले, हातामध्ये करताल घेतलेला आहे, मृदंग घेतलेला आहे, आणि भले पहाटेपासून सकाळपासून कीर्तन करायचे आणि दाखवून द्यायचं की हात वर करून कीर्तन करायचं. जी सांगितले ना, कोणी सांगितलेलं तिथं दिसतं का? आपल्या गौरताई जिथं कुठं दाल मंदिर मध्ये त्यांचे हात असे आहेत का नाही, किंवा एक हात असा आहे. काय सांगत आहे ते भगवान की कीर्तन कसं करायचं. तर प्रॅक्टिकल जे आहे, प्रॅक्टिकल थेअरी आणि प्रॅक्टिकल मध्ये जास्त महत्वाचं काय? दोन्ही महत्वाचं आहे, पण थेअरी पेक्षा पण जास्त महत्वाचं प्रॅक्टिकल आहे. म्हणून जे लोकांना समजलं नाही काय करायचं, त्यांना स्वतः भगवान देऊन सांगतात की तुम्ही शरणागत कसं व्हायचे ना, तर मन मना भाऊ मत भक्तो मध्याजी माम नमस्कुरु असं व्हायचं. तर चैतन्य महाप्रभू यांच्या जीवनामध्ये त्यांनी येऊन हेच दाखवलं की भगवत भक्ती कशी करायची, भगवंताचं परम भक्त कसं बनायचं.
हा भगवंतांचं परम भक्त आहे कोण या जगामध्ये सांगा? सर्वश्रेष्ठ भक्त कोण आहे? शिवजी. शिवजी हे उत्तर. अजून भगवंता प्रल्हाद महाराज, शबास. आणखीन चैतन्य महाप्रभू. नाही, ते स्वतःच भक्त बनून आले. हा? हनुमानजी. अजून सांगा भगवंताच्या भक्ताची लिस्ट सांगा पटपट. सर्वश्रेष्ठ कोण आहे? अर्जुन. ठीक आहे. अजून राधा राणी. सगळ्यात परफेक्ट उत्तर ते आहे. जर सर्वोत्तम भक्त म्हणलं तर श्रीमती राधा राणीपेक्षा कुणीही नाही. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू जेव्हा आलेत ना, तेव्हा हृदय गुणाचे घेऊन आलेत? राधा राणीचे. म्हणून कृष्ण किंवा पांडुरंग मूळतः कसे आहेत? कृष्णच आहेत. कृष्ण आहेत म्हणजे कसे आहेत? सावळे आहेत ना. परंतु अंग कांती राधा राणी कशी आहे? तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामी हरिप्रिय म्हणतो आपण. तप्त कांचन म्हणजे पिघळलेल्या सोन्याप्रमाणे तिचा वर्ण आहे. एवढा सुंदर ते बघा. तर ती कांती भगवंताने धारण केलं. तो भाव राधा राणीचा हृदय भगवंताने धारण केले आणि आता ते गौर सुंदर झालेत. आणि म्हणून जे कृष्ण पण देऊ शकले नाही ते चैतन्य महाप्रभू देतात. काय देतात? काय देतात? अनअर्पित चरित्र, जे आजपर्यंत कोणीही अर्पण केलं नाही. गोलोकेर प्रेम धन हरी नाम संकीर्तन. गोलोक वृंदावनचे सर्वोच्च उच्च लोक आहे. तिथला जे प्रेम धन आहे, खजाना आहे, ते महाप्रभू स्वतः घेऊन आले आणि आपल्याला देतात. म्हणून महाप्रभूंना म्हणतात नमो महावदन्याय. म्हणा कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतुषे नमः. नमो महावदन्याय. वदन्याय म्हणजे औद्धर्य. सर्वात जास्त कृपाळू जर अवतार कोण आहे भगवंतांच्या आतापर्यंतच्या अवतारामध्ये तर ते आहे श्री कृष्ण चैतन्य. सर्वात जास्त कृपा. कारण पात्र अपात्र ना देखी त्यांनी पाहिलंच नाही की हा कोण आहे, हा दारुडा आहे, हा मांसाहारी आहे, हा बलात्कारी आहे, कोण आहे, काय आहे, काही नाही. सर्वांना त्यांनी भगवत भक्ती द्यायला सुरुवात केली. हित म्हणाले की मी महाभारताच्या युद्धामध्ये लोकांना मारलं शरीर, पण कलियुग मध्ये जर मारायचं झालं तर शरीर मरणार नाही, सगळेच मारायला लागतील. कारण की पाप वृत्ती भयंकर वाढलेली आहे. तर ह्यांचं पाप वृत्तीला मारलं पाहिजे, पापालाच मारलं पाहिजे, व्यक्तीला नाही मारायचं. एक असतो व्यक्ती आणि त्यामध्ये एक असते पाप करण्याची वृत्ती. पाप करण्याची वृत्ती म्हणजे काय आहे? त्या व्यक्तीमध्ये असलेलं हा व्यक्ती, त्यामध्ये पाप करण्याची वृत्ती आहे. ही वृत्ती म्हणजे काय आहे? हाच आहे रोग. काय आहे? आजार आहे. डॉक्टरचं काम काय आहे? या आजाराला मारायचं काय? या व्यक्तीलाच मारायचं. व्यक्तीला नाही मारलं पाहिजे ना, तर आजाराला मारलं पाहिजे. महाप्रभू म्हणे येण्याची औषधी लावायची आम्ही, हे औषधी घेऊन आलोय. ह्यानं काय होणार आहे? हा व्यक्ती तसाच राहील, परंतु ह्याच्यामधला हा भव रोग मरून जाईल. काय जाईल? आणि हा भवरोग मेला की पापवृत्ती संपली, याचं हृदय शुद्ध झालं की तो बरोबर कृष्णाला शरण येणार आहे. ही आहे भगवद्गीताचा सार आणि हे आहेत महाप्रभू. थोडक्यात सांगतोय कारण आता वेळ संपत आलेली आहे. तर हा सर्व काय आहे? भगवद्गीता अभ्यास व केल्या मागचा हेतू ते आपल्याला समजलं पाहिजे. कृष्ण कोण आहे, चैतन्य महाप्रभू कोण आहे, महामंत्र काय आहे. आणि आपण सर्वजण इथं प्रत्येक शनिवारी येऊन बसून